हॅलो फ्रेंड्स, मी अमोल देवकर स्वागत करतो तुम्हा सर्वांचं तुमच्या युट्यूब चॅनल गौरी सायन्स अकॅडमीवर. महाराष्ट्रातील एकमात्र असं युट्यूब चॅनल जिथं तुम्हाला मिळेल क्लास 8, 9, 10 सायन्स साठी क्वालिटी एज्युकेशन एकदम फ्री ऑफ कॉस्ट विथ फ्री पीडीएफ नोट्स अँड फ्री प्रॅक्टिस शीट्स. आपण चालू केलेला आहे बेटा तुमचा क्लास 10th सायन्स 1चा फर्स्ट चॅप्टर जे की आहे आपलं ग्रॅव्हिटेशन. आणि ग्रॅव्हिटेशनचे आपण अगोदर 2 लेक्चर पाहिलेले आहे. ठीक आहे, बघा समोर. या लेक्चर मध्ये आपल्याला या चॅप्टरचा वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट म्हणा किंवा मोस्ट इम्पॉर्टंट चॅप्टर म्हणा, जो खूप जास्त इम्पॉर्टंट टॉपिक आहे, एक्झाम मध्ये येण्याची प्रोबॅबिलिटी सर्वात जास्त आहे, तो टॉपिक घ्यायचा आहे. म्हणजे न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. एक गोष्ट लक्षात ठेवसाल, या टॉपिकवर कशाही प्रकारे क्वेश्चन येऊ शकतो. नेमकं 2021 पासून समोर कसे कसे क्वेश्चन आलेले आहे याचा पण व्हिडिओ आपण चॅप्टर संपल्यानंतर अपलोड करणार आहे, तो पाहून घ्यायचा. तुम्हाला एक क्वेश्चनची आयडिया येऊन जाईल की या चॅप्टरवर नेमके क्वेश्चन कसे विचारले जातात. ठीक आहे, त्याच्यावरनं तुम्ही हे पण कन्क्लूड करू शकता की या वर्षी म्हणजे 2000 मला वाटते हे 27च्या बोर्डमध्ये 10th बोर्डमध्ये कशा प्रकारचे क्वेश्चन येऊ शकतात. ठीक आहे, बघा इकडे लक्ष द्या. तर न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन काय म्हणतो बघा. स्टेट्स दॅट एव्हरी ऑब्जेक्ट इन युनिव्हर्स attract every other object with a force which is directly proportional to product of their masses and inversely proportional to square of distance between them. न्यूटनने काय सांगितलं की युनिव्हर्स मधले कोणतेही दोन ऑब्जेक्ट, प्रत्येक दोन ऑब्जेक्ट, कोणतेही दोन पकडून घ्या, तुम्ही आणि मी, माझा मोबाईल आणि मी, ठीक आहे, बोर्ड आणि मी, बोर्ड आणि वॉल्स, पहिली भिंत आणि दुसरी भिंत, अर्थ आणि मून, मून आणि सन, अर्थ आणि सन, युनिव्हर्स मधले कोणतेही दोन ऑब्जेक्ट एकमेकाला एका फोर्सनं अट्रॅक्ट करतात. एका फोर्सनं काय करतात? अट्रॅक्ट करतात. आणि हा जो अट्रॅक्टिव्ह फोर्स आहे त्यांच्यामधला, या ज्याला की आपण ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणतो, हा डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे त्यांच्या मासच्या प्रोडक्ट सोबत आणि इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे त्या दोघांमधल्या डिस्टन्सच्या स्क्वेअरला. मिनिंग समजून घ्या काय म्हणणं आहे. समजा दोन ऑब्जेक्ट आहे किंवा दोन प्लॅनेट आहे, पकडून घ्या, ऑब्जेक्टच पकडा. हा ऑब्जेक्ट पहिलावाला ए ज्याचा मास आहे m1 आणि आहे दुसरा ऑब्जेक्ट ज्याचा मास आहे बेटा m2. आणि या दोघांमधला डिस्टन्स आहे, खूप साऱ्या बुक्स मध्ये डिस्टन्स डी घेतात, खूप साऱ्या बुक मध्ये आर घेतात. आपण डिस्टन्स आर घेऊ. आर का बरं समोर सांगेल तुम्हाला, आपल्याला इथं केपलरचा लॉ आपण यूज करायचा. ठीक आहे, डिस्टन्स आर घेतलं तर काय म्हटलं आपण, बोला, कन्सिडर टू ऑब्जेक्ट्स टू with mass m1 and m2 at placed at a distance of r from each other. की आपण दोन ऑब्जेक्ट पकडले, कोणते, ज्यांचा मास आहे m1 आणि m2, जे दोन्ही आपण एकामेकापासून r डिस्टन्सवर ठेवले. किती ठेवले बेटा? r डिस्टन्सवर ठेवले. तर न्यूटनने काय सांगितलं की या दोघांमध्ये काही ना काही फोर्स ऑफ अट्रॅक्शन असेल. या दोघांमध्ये काय असेल बेटा? काही ना काही फोर्स ऑफ अट्रॅक्शन असेल. आणि या दोघांमधला हा जो फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे, हा जो फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे तो डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे या दोघांच्या मासच्या प्रोडक्टला. प्रोडक्ट म्हणजे यांचा गुणाकार, मल्टिप्लिकेशन. म्हणजे फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू प्रोडक्ट ऑफ देअर मासेस, त्या दोघांच्या मासचं मल्टिप्लिकेशन. आणि हा जो फोर्स आहे तो इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे या दोघांचा मधला जो डिस्टन्स आहे आर, त्या डिस्टन्सच्या स्क्वेअरला. द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन एनी टू ऑब्जेक्ट्स इन द युनिव्हर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू प्रोडक्ट ऑफ देअर मासेस अँड इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन देम. म्हणजे डिस्टन्स वाढलं, अट्रॅक्टिव्ह फोर्स कमी झाला, ग्रॅव्हिटेशनल फोर्स कमी झाला, मास वाढलं, फोर्स वाढला. डिस्टन्स वाढलं, फोर्स कमी झाला, मास वाढलं, फोर्स वाढला. ठीक आहे, याच्यावर कसे क्वेश्चन बनतात ते पण तुम्हाला समोर सांगेल. ओके, या दोन इक्वेशनला आपण कंबाईन करून टाकू. या इक्वेशन्सला आपण कंबाईन केल्यानंतर आपल्याला काय मिळेल बघा. एफ इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू m1 m2 आणि इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू r चा स्क्वेअर. आता माहित आहे तुम्हाला, लास्ट लेक्चर मध्ये पण सांगितलं होतं मी की तुम्हाला प्रोपोर्शनॅलिटीचा साइन जर काढायचा आहे तर कॉन्स्टंट टाकावा लागतो. इथं आपला तो कॉन्स्टंट राहतो, f इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू g
m1 m2 अपॉन आर स्क्वेअर. इथं आपला हा जी काय आहे, युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. इथपर्यंत समजलं? काही डिफिकल्टी नाहीये. मग हा आहे आपला फोर्सचा फॉर्म्युला. काय आला बोला? ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा फॉर्म्युला. युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल लॉच्या अकॉर्डिंग फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल. अरे एक मिनिट, आपण डायरेक्टली प्रोपोर्शनल टाकलं ना, मग इथे इक्वल टू करावं लागेल. ठीक आहे. फोर्स इक्वल टू जी. जी म्हणजे युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. जी इंटू m1 m2 अपॉन आर स्क्वेअर. m1 काय आहे, मास ऑफ फर्स्ट ऑब्जेक्ट. m2 काय आहे, मास ऑफ सेकंड ऑब्जेक्ट. आणि आर काय, त्या दोघांमधलं डिस्टन्स. आता आपण एक काम करू, हा जो जी आहे ना, या जीचं युनिट पाहू. जसं तुम्हाला m1 युनिट माहिती आहे, मास आपण घेणार आहे केजी, किलोग्राम मध्ये. आर घेणार आहे आपण मीटर मध्ये. तसं जी कशामध्ये घ्यायचं, तर जीच्या युनिट साठी पाहू आपण. लक्ष द्या, युनिट ऑफ जी. बघा इकडे, या जीचा मला फॉर्म्युला शोधायचा आहे अगोदर. तो एफ इक्वल टू असा फॉर्म्युला आपला काहीतरी m1 m2 अपॉन आर स्क्वेअर. आपल्याला जीचं काम आहे, मग जी सोडून बाकी सर्व इकडे येऊ द्या. काय राहिला आपल्याकडे बोला, एफ हा आर वर मल्टिप्लिकेशन मध्ये येईल, आर स्क्वेअर अपॉन m1 आणि m2. m1 मल्टिप्लाइड बाय m2 इक्वल टू काय आला, जी. म्हणजे जी साठी मला हा फॉर्म्युला मिळाला, एफ आर स्क्वेअर अपॉन m1 m2. आता आपण याचं युनिट पाहू जीचं काय आहे. ठीक आहे, बघा इकडे, एफ फोर्स कशामध्ये मोजतो बेटा आपण, न्यूटन मध्ये. आर स्क्वेअर रेडियस नाही, सॉरी, डिस्टन्स कशामध्ये मोजत आहे आपण, मीटर मध्ये. मग इथं मीटर म्हणजे डिस्टन्सचा युनिट. डिस्टन्सचा काय इथं स्क्वेअर आहे, म्हणजे मीटरचा स्क्वेअर. अपॉन m1 मास ऑफ फर्स्ट ऑब्जेक्ट कशामध्ये मोजत आहे आपण, किलोग्राम मध्ये. मल्टिप्लाइड बाय मास ऑफ सेकंड ऑब्जेक्ट पण कशामध्ये मोजत आहे आपण, किलोग्राम मध्ये. म्हणजे मला जीचं युनिट काय मिळालं बोला, न्यूटन मीटर स्क्वेअर किलोग्राम स्क्वेअर पर किलोग्राम स्क्वेअर. लक्षात राहील, जीचे युनिट काय आलं बोला बेटा, न्यूटन मीटर स्क्वेअर पर किलोग्राम स्क्वेअर. इथपर्यंत काही डिफिकल्टी नाहीये, नक्की समजून घ्या अगोदर. या जीचे युनिट काय आलं आपलं, हे बघा, न्यूटन मीटर स्क्वेअर पर, हे दोन खाली आहे ना, म्हणून पर किलोग्रामचा स्क्वेअर. किलोग्रामचा स्क्वेअर का बरं, किलोग्राम मल्टिप्लाइड बाय किलोग्राम. आणि या जीची व्हॅल्यू किती येते बघा आता, जी इक्वल टू 6.67 इंटू 10 टू द पावर -11. युनिट लावून टाका, न्यूटन मीटर स्क्वेअर पर किलोग्राम स्क्वेअर. ही तुमच्या जीची व्हॅल्यू आहे. लक्षात राहील. मग काय सांगितलं न्यूटन युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल लॉ मध्ये, दॅट द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन एनी टू ऑब्जेक्ट्स इन द युनिव्हर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू प्रोडक्ट ऑफ देअर मासेस अँड इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन देम. आपण दोन्ही इक्वेशन्सला कंबाईन केलं. ठीक आहे, कंबाईन केल्यानंतर तुम्हाला प्रपोर्शनॅलिटीचा साइन काढण्यासाठी एक कॉन्स्टंट पाहिजे होता. या केसमध्ये तो कॉन्स्टंट कोण आहे, युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट म्हणजे जी. त्या जीचा आपण या टाईपनं काहीतरी युनिट काढलं आणि हे त्याची व्हॅल्यू. हा लक्षात ठेवा, जीचं युनिट तुम्हाला बोर्ड्स मध्ये एमसीक्यू मध्ये विचारल्या जाऊ शकते, तर पाठ करून ठेवा. हा टॉपिक खूप महत्वाचा आहे. ओके, स्क्रीनशॉट घेऊन घ्या पटकन. नंतर आपल्याला केपलर बाबांना न्यूटन काकाची काय हेल्प केली ते पाहायचंय. घ्या पटकन. घेतला, 3, 2, 1. ओके, डन. ठीक आहे बेटा, आता समोर बघा, खूप महत्वाचा टॉपिक आहे. एक्झाम मध्ये आला तर 4 किंवा 5 मार्क्स साठी येऊ शकतो, 3 किंवा 4 मार्क्स साठी. केअरफुली बघा, रिलेशन बिटवीन केपलर्स थर्ड लॉ अँड न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. आता बघा, एक गोष्ट केअरफुली आठवण करा, आपण फोर्सचा फॉर्म्युला काय लिहिला होता, की हा जो फोर्स आहे तो फोर्स डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे m1 आणि m2 ला, आणि हा जो फोर्स आहे तो फोर्स इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे रेडियसच्या स्क्वेअरला. तर हा जो न्यूटन आहे, त्या न्यूटनने हे कसं काय सांगितलं की फोर्स इनव्हर्सली प्रोपोर्शनल रेडियसच्या स्क्वेअरला. हा नेमका आला कुठून, इनव्हर्स स्क्वेअर लॉ म्हणतात त्याला. हा इनव्हर्स स्क्वेअर लॉ कुठून आला, तर हा इनव्हर्स स्क्वेअर लॉ आणण्यासाठी न्यूटनची हेल्प केली होती केपलरने. कशी हेल्प केली बघा इकडे, केपलरच्या थर्ड लॉने हेल्प केली होती. कशी हेल्प केली होती, केअरफुली बघा, समजून जाईल. खूप इझी टॉपिक आहे, म्हणजे ऍक्च्युअली थोडा समजायला किचकट जातो. बघा, Newton used Kepler's third law to understand gravity and came up with the inverse square law, that is gravity becomes weaker with distance. ठीक आहे, केपलरच्या थर्ड लॉ ला यूज केलं न्यूटननं आणि या कन्क्लुजनवर पोहोचला की जी आपली ग्रॅव्हिटी आहे ती दोन ऑब्जेक्ट मधल्या डिस्टन्सच्या स्क्वेअरला इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे. कसं बघा, आता तुम्हाला अगोदरच सांगितलं
की जर एखादा ऑब्जेक्ट सर्क्युलर मोशन करत आहे तर त्याला सेंटरकडे ओढणारा एक फोर्स राहतो. त्या फोर्सला काय म्हटलं होतं बेटा आपण? सेंट्रीपिटल फोर्स. कोणता फोर्स म्हटला होता बोला? सेंट्रीपिटल फोर्स. आणि सेंट्रीपिटल फोर्सचा फॉर्म्युला पण होता आपला, काय होता बोला? सेंट्रीपिटल फोर्स इक्वल टू एफ घेऊन घेऊ आपण, इक्वल टू एम व्ही स्क्वेअर अपॉन आर. इथं एम काय होतं बोला? मास ऑफ ऑब्जेक्ट. व्ही काय होतं? व्हेलॉसिटी किंवा स्पीड पकडून घ्या या केसमध्ये. आणि आर काय होतं? रेडियस, डिस्टन्स. ठीक आहे, लिहून घेऊ आपण. एफ आहे आपला फोर्स, एम आहे मास, आर आहे आपलं डिस्टन्स, आणि व्ही काय आहे बेटा आपली? तशी तर व्हेलॉसिटी, पण इथं स्पीड पकडा. ठीक आहे, आता समजा एक प्लॅनेट आहे जो सर्क्युलर मोशन करत आहे. हा, इथं जास्त डोकं लावजा नका की सर तुम्ही अगोदर मागच्या लेक्चर मध्ये जर सांगितलं की प्लॅनेट इलिप्टिकल ऑर्बिट मध्ये फिरतो, मग आता सर्कल कसा काय आला? तर लक्ष ठेवा, आपल्याला मोस्ट ऑफ द टाइम त्याला सर्क्युलरच पकडायचा आहे. केपलरचे लॉ सध्या जास्त युजफुल नाही आहे आपल्यासाठी तरी नाही आहे, कारण एक्झाम मध्ये आपल्याला फक्त तेवढंच लक्षात ठेवायचं. आपले सर्वचे सर्व लॉ प्लॅनेटची सर्क्युलर मोशन पकडूनच पूर्ण होणार आहे. ठीक आहे, बघा इकडे. मग समजा हा सन आहे, इकडे काढतो, इथं काढतो. ठीक आहे, समजा हा सन आहे आणि हा त्याच्या अवतीभोवती एक प्लॅनेट फिरत आहे, प्लॅनेट ई नावाचा, ई फॉर अर्थ. ठीक आहे, तर या सनला, सॉरी या अर्थला किंवा या अर्थ सपोज एक रोटेशन कंप्लीट केलं. एक रोटेशन काय केलं बेटा? कंप्लीट केलं. एक रोटेशन कंप्लीट करण्यासाठी याला टाइम लागतो टी. टी म्हणजे टाइम पिरियड ऑफ रिव्होल्यूशन. आणि एका रोटेशन मध्ये अर्थ डिस्टन्स किती कव्हर करते? मला सांगा, अर्थनं सुरू इथून केलं होतं, परत फिरून परत इथं आली, मग किती डिस्टन्स कव्हर केलं? या सर्कलच्या सर्कमफरन्स एवढं. सर्कलचा सर्कमफरन्स काय राहतो? 2 पाय आर. माहित आहे, जर ही रेडियस आहे तर सर्कलचा सर्कमफरन्स इक्वल टू 2 पाय आर. मग इथं आपण असं म्हणू शकतो ना की लेट समजा सपोज टी आहे आपला टाइम पिरियड टू कंप्लीट वन रोटेशन नाही, रिव्हॉल्यूशन अराउंड सन बाय अ प्लॅनेट. एका प्लॅनेटला सनच्या अवतीभोवती फिरण्यासाठी जेवढा टाइम लागतो त्याला म्हटलं आपण टी. ठीक आहे, आर आहे डिस्टन्स ऑफ प्लॅनेट फ्रॉम सन. इथपर्यंत समजलं? त्यानंतर म्हणू आपण आणखी काय आहे आपलं. ठीक आहे, बाकी काही कामच नाहीये. हा, मग सर्कल किंवा त्या प्लॅनेटला पूर्ण एक रोटेशन कंप्लीट करण्यासाठी किती डिस्टन्स कव्हर करावं लागले बेटा? देअरफॉर डिस्टन्स टू कंप्लीट वन रिव्हॉल्यूशन किंवा रोटेशन इक्वल टू काय येणार बोला? सर्कलचा सर्कमफरन्स किती येतो बोला? 2 पाय आर. बरोबर, इथपर्यंत समजलं की प्लॅनेटने जर पूर्ण एक रोटेशन कंप्लीट केलं तर त्याचा डिस्टन्स किती झालं? 2 पाय आर, सर्कमफरन्स एवढा, आणि टाइम पिरियड किती झाला? टी. ठीक आहे, आता केअरफुली बघा. मग याच्यावर मी असं म्हणू शकतो ना, माहिती आहे आपल्याला, स्पीड इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. इथं आपण स्पीडला काय म्हटलं बोला? व्ही. तो स्पीड इक्वल टू डिस्टन्स, डिस्टन्स किती आहे तुमचं? 2 पाय आर अपॉन टाइम, टाइम 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 किती आहे? टी. ठीक आहे, याला देतो बेटा मी इक्वेशन नंबर 1, याला देतो मी इक्वेशन नंबर 2. ओके, आता केअरफुली बघा. आता केअरफुली बघा, खूप महत्वाचं आहे. ठीक आहे, तुमचं पूर्ण भविष्य या टॉपिकवर डिपेंड करते, लक्ष द्या. तर काय म्हटलं आपण? फ्रॉम इक्वेशन नंबर 1 अँड 2. इक्वेशन नंबर 1 काय म्हणते आपलं? फोर्स इक्वल टू एम व्ही स्क्वेअर अपॉन आर. आता पण या व्ही ची व्हॅल्यू तर आपण इथं काढली ना. व्ही ची व्हॅल्यू किती आहे बोला? 2 पाय आर अपॉन टी, म्हणजे 2 पाय आर अपॉन टीचा स्क्वेअर. अपॉन टीचा काय बेटा? स्क्वेअर. कसं काय बोला? व्ही ची व्हॅल्यू काय काढली होती आपण? 2 पाय आर अपॉन टी, पण इथं व्ही चा स्क्वेअर आहे, व्हेलॉसिटीचा किंवा स्पीडचा काय बेटा? स्क्वेअर आहे.
तर आपल्याला याचा पूर्ण काय करावं लागेल, स्क्वेअर. सॉल्व्ह करूया याला बघा. एफ इक्वल टू एम 2 चा स्क्वेअर किती होतो बेटा 4, पायचा स्क्वेअर किती होतो पाय स्क्वेअर, आर चा स्क्वेअर किती होतो आर स्क्वेअर अपॉन हा खालचा आर जशाला तसा आणि हा टी चा स्क्वेअर खाली चालला येईल. कसं काय, तुमचं इंडायसेस मध्ये रूल झाला असेल ए अपॉन बी डिवाइड बाय सी, हा बी खाली येतो ना, बी काय येतो बेटा खाली होतो. इथपर्यंत समजलं पूर्ण नक्की. बघा समोर मग आता तो आता काय करू आपण, या आर ने या वरचा एक आर काढला, हा वर आर आहे, आर म्हणजे काय आर मल्टिप्लाइड बाय आर, तर वरचा एक आर आणि खालचा एक आर काढला, तो आपला एफ काय आला एम 4 पाय स्क्वेअर समोर लिहितो एम 8 अपॉन टी चा स्क्वेअर. सध्या पुरते याला म्हणू आपण इक्वेशन नंबर 3, अशाला असं राहू द्या. आता आपण केपलरच्या थर्ड लॉ मध्ये, अकॉर्डिंग टू केपलर्स थर्ड लॉ, केपलरचा थर्ड लॉ काय म्हणत होता बोला. केपलरच्या थर्ड लॉ मध्ये आपण एक गोष्ट पाहिली होती की स्क्वेअर ऑफ टाइम पिरियड इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय होतं बोला, काय होतं क्यूब ऑफ रेडियस. त्यानंतर आपण कॉन्स्टंट टाकला होता टी स्क्वेअर इक्वल टू के इंटू आर क्यूब, आणि इथनं आपल्याला टी स्क्वेअर इक्वल टू टी स्क्वेअर अपॉन आर क्यूब इक्वल टू के फॉर कॉन्स्टंट मिळालं होतं. ठीक आहे, के फॉर काय मिळालं होतं बोला कॉन्स्टंट. मी याला उलट करू शकतो ना, उलट म्हणजे आर क्यूबला वर जाऊ देतो, टी स्क्वेअरला खाली येऊ देतो, इन्व्हर्टंडो. सो बाय इन्व्हर्टंडो असं का बरं केलं समोर समजेल तुम्हाला. याच्या खाली काही नाही म्हणजे काय बेटा 1 आहे, हे लक्षात ठेवसाल. ठीक आहे, बघा इकडे. सो आर क्यूब अपॉन टी स्क्वेअर इक्वल टू 1 अपॉन के. 9th मध्ये झालं असेल तुमचं काय होतं इन्व्हर्टंडो बोला, ए अपॉन बी इक्वल टू सी अपॉन डी जर असला तर तुम्ही बी अपॉन ए इक्वल टू डी अपॉन सी लिहू शकता. कोणी हा क्वेश्चन करणार नाही सर सायन्स मध्ये मॅथ का बरं घालत आहे, ते घुसत आहे, मी काय करू. ठीक आहे, माझं काम आहे प्रॉपरली समजून सांगणं. मला माहिती आहे शाळेमध्ये हे टॉपिक व्यवस्थित समजून सांगितलं जात नाही. आता बघा मी परत इक्वेशन नंबर 3 ला घेतो. इक्वेशन नंबर 3 ला घेतलं मी ना, एफ इक्वल टू काय बेटा आपलं 4 पाय स्क्वेअर एम आर स्क्वेअर अपॉन टी चा स्क्वेअर. आता इथं केअरफुली बघा, कुठं तिथं जिथं आपण केपलर थर्ड लॉ यूज केला इथं वर आर चा क्यूब आहे, टी चा स्क्वेअर आहे. टी चा स्क्वेअर तर मला मिळाला, आर स्क्वेअर नाही रे एकटा आर आहे ना, टी चा स्क्वेअर तर मला मिळाला. मला वर आर चा क्यूब पाहिजे, वर काय पाहिजे बेटा आर चा क्यूब. मग आरच्या क्यूब साठी मला या आर ला कितीने मल्टिप्लाय करावं लागेल आर स्क्वेअरने. वर केला त्यामुळे खाली पण करून टाका. माहित आहे तुम्हाला आपण वर खाली सेम नंबरने मल्टिप्लाय करू शकतो. रॅशनलायझेशन नावाची मेथड झाली असेल तुमची मॅथ मध्ये. बघा इकडे इथपर्यंत समजलं. आता बघा समोर एफ इक्वल टू 4 पाय स्क्वेअर एम आर स्क्वेअर मल्टिप्लाइड बाय आर काय झालं बेटा आर चा क्यूब अपॉन हा आर स्क्वेअर मी इकडे लिहून टाकतो आर स्क्वेअर अपॉन टी चा स्क्वेअर. इथपर्यंत समजलं. आता केअरफुली बघा, ही एवढी व्हॅल्यू आर क्यूब अपॉन टी स्क्वेअर, आर क्यूब अपॉन टी स्क्वेअर काय 1 अपॉन के, काय बेटा 1 अपॉन के. मग याच्या जागेवर मी 1 अपॉन के टाकू शकतो, ही व्हॅल्यू इथं पुट करून टाका. म्हणजे काय आलं आपल्याकडे एफ इक्वल टू 4 पाय स्क्वेअर एम अपॉन के इंटू आर स्क्वेअर. बरोबर. आता परत त्याच गोष्टीवर जा की प्लॅनेटची रेडियस कशी आहे, व्हेरिएबल आहे, कधी कमी कधी जास्त, कधी प्लॅनेट जवळ असते कधी प्लॅनेट दूर असते, कारण ऑर्बिट एक्झॅक्टली सर्क्युलर आहे का नाही इलिप्टिकल आहे. म्हणजे इथं आर चेंज होऊ शकतो किंवा डिस्टन्स दोन ऑब्जेक्ट मधलं काय होऊ शकते चेंज होऊ शकते. ठीक आहे, आता डिस्टन्स तर चेंज होऊन जाईल, 4 तर कॉन्स्टंटच आहे ना, पाय पण कॉन्स्टंट आहे माहिती तुम्हाला 3.14 किंवा 22/7. डिस्टन्स चेंज होईल, मास चेंज होऊ शकते का नाही. ऑब्जेक्ट डायटिंग तर काही करत नाहीये की मास चेंज होईल. ठीक आहे, मी थोडा डायटिंग वर आहे सध्या. के आपण आताच पाहिलं, के काय बेटा आपला कॉन्स्टंट आहे, के काय आहे आपला कॉन्स्टंट आहे. ओके, मग ही व्हॅल्यू पण कॉन्स्टंट आहे, ही व्हॅल्यू पण कॉन्स्टंट आहे, एम पण कॉन्स्टंट आहे, के पण कॉन्स्टंट आहे. म्हणजे या पूर्ण व्हॅल्यूला मी कॉन्स्टंट म्हणू शकतो. मग जशा प्रकारे आपण डायरेक्टली प्रोपोर्शनलचं साइन काढण्यासाठी कॉन्स्टंट टाकतो, तसा डायरेक्टली प्रोपोर्शनलचं साइन टाकण्यासाठी कॉन्स्टंट काढावं लागेल. मग या पूर्ण कॉन्स्टंटला इथून काढून घ्या. मग या पूर्ण कॉन्स्टंटला इथून काढलं, मला काय मिळालं एफ इज प्रोपोर्शनल टू वर काय नाही म्हणजे वर काय राहिला 1 अपॉन आर स्क्वेअर. अशा प्रकारे तुमचा कोण न्यूटन पोहोचला इन्व्हर्स स्क्वेअर लॉ.
कोणाच्या लॉ मुळे? केपलरच्या थर्ड लॉ मुळे. लक्षात राहील? सोपा आहे समजायला. चला पटकन स्क्रीनशॉट घेऊन घ्या. 3, 2, 1 घेतला. थोडं जास्तच मॅथमॅटिक्स झालं इथं. ठीक आहे बेटा. तर आता आपल्याला काय पाहायचं आहे? कन्क्लुजन. बघा पहिलं कन्क्लुजन काय म्हणते? न्यूटन used Kepler's third law to show that the force acting between the planets and the sun decreases with the square of the distance. जसा जसा डिस्टन्सचा स्क्वेअर वाढत जाईल तसा तसा फोर्स काय होत जाईल? कमी होत जाईल. कन्क्लुजन जास्त इम्पॉर्टंट नाहीये, फक्त इकडे वाचून घ्या. ठीक आहे. बघा समोर, दिस कॉल्ड इनव्हर्स स्क्वेअर लॉ. हे जे होतं ना, फोर्स इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ डिस्टन्स, याला म्हणतात इनव्हर्स स्क्वेअर लॉ. ठीक आहे. न्यूटन रिअलाइज दिस फोर्स इज ग्रॅव्हिटी. न्यूटनले कळालं, न्यूटनला अशी अंतर अनुभूती झाली, काहीतरी माहित पडलं की हा जो फोर्स आहे, फोर्सच काय आहे? ग्रॅव्हिटी आहे. समोर बघा, दो ग्रॅव्हिटी इज अ वीक फोर्स, इट कंट्रोल्स द मोशन ऑफ ऑल ऑब्जेक्ट्स इन द युनिव्हर्स. आता जरी ग्रॅव्हिटी वीक फोर्स असला, पण तरी ती युनिव्हर्स मधल्या प्रत्येक ऑब्जेक्टची मोशन काय करते? कंट्रोल करते. इथपर्यंत ठीक आहे? ओके. चला बघा समोर. हा, जर तुम्हाला या चॅप्टरच्या पीडीएफ नोट्स पाहिजे असतील तर आम्हाला या नंबरला मेसेज करा. नंबर काय बेटा आपला? 7385930855. तुमच्या स्क्रीनवर आहेच. ठीक आहे. मेसेज काय करायचं? सर्वात अगोदर हाय टाकायचा. हायच्या खाली तुमचं नाव, नेम, तुमची स्कूल, तुम्ही कोणत्या क्लासमध्ये आहे, तुमची क्लास. ठीक आहे. क्लास नंतर म्हणा तुमची सिटी आणि तुम्हाला कोणत्या चॅप्टरच्या नोट्स पाहिजे. सपोज तुम्हाला ग्रॅव्हिटेशनच्या नोट्स पाहिजे, मग टाकायचं सायन्स 1 चॅप्टर 1 नोट्स. तुम्ही मेसेज करण्याच्या विदिन 1 आवर तुम्हाला पीडीएफ फॉर्मॅट मध्ये नोट्स एकदम फ्री ऑफ कॉस्ट मिळतील. हा, थोडं मागे पुढे होऊ शकते. नोट्स मागे पुढे नाही रे, टाइम मागे पुढे होऊ शकतो. मीनिंग समजला बेटा इथपर्यंत? ओके. सो एंड फॉर टुडे.